नमस्कार, मी मानसी देवकर. महाटॉक्सच्या लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज म्हणजे 7 डिसेंबरपासून 20 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. पण शनिवार रविवार असे सुट्टीचे काही दिवस वगळले तर फक्त 10 दिवसच या अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे. आज या अधिवेशनाचा पहिला दिवस असून पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचा जो काही मुद्दा असेल तो कुठेतरी केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळते. आजच्या पहिल्याच दिवशी असंच पाहायला मिळालं. आज या शेतकऱ्यांच्या मुद्द्या व्यतिरिक्त सुद्धा असे अनेक मुद्दे आहेत राज्यातले ज्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारीला सुरुवात केली आहे असं पाहायला मिळतंय. मग ते मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल. त्याचबरोबर अवकाळी पाऊस काही दिवसांपूर्वी जो झाला त्यामुळे जे राज्यात शेतकऱ्यांचं, शेतीचं आणि पिकांचं जितकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यावरून सुद्धा विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. आणि या व्यतिरिक्त सुद्धा असे बरेच मुद्दे आहेत. एक मुद्दा त्यातला असा सुद्धा आहे की हे अधिवेशन नागपुरात होत आहे, त्यामुळे विदर्भातल्या मुद्द्यांवरती या अधिवेशनात काय काय चर्चा होणार, विदर्भाच्या साठी कोणते मुद्दे मांडले जाणार, त्या सगळ्याचा सुद्धा आढावा या अधिवेशनात घेतला जाणार आहे. आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत त्या नागपुरात सध्या आहेत. आपण त्यांच्याकडून याविषयी अधिक माहिती घेऊयात. चेतन, आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. विधानसभेचं कामकाज सुरू होऊन शोकप्रस्तावानंतर विधानसभा स्थगित करण्यात आली आहे. मात्र 11च्या आधी तिकडचं वातावरण नेमकं कसं होतं, काय सांगाल? नक्की मानसी, आपण जर पाहिलं तर विविध प्रश्नांवरून हे अधिवेशन जे आहे, हिवाळी अधिवेशन हे गाजण्याची संभावना व्यक्त केली जात होती. मात्र आज पहिल्याच दिवशी आपण जर पाहिलं तर सर्व मंत्री असतील किंवा इतर विरोधी पक्षातले आमदार असतील ते सर्व हळूहळू या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली होती. मात्र आपण जर पाहिलं तर विरोधी पक्ष नेते दोन्ही वरच्या सभागृहाचे, खालच्या सभागृहाचे म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेचे दोन्ही विरोधी पक्षाचे नेते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर हे विरोधी पक्षनेते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. संत्र्याची माळ असेल किंवा सुपारीची माळ गळ्यात घालून त्यांनी एकंदरीत सरकारचा निषेध जो आहे तो व्यक्त केलेला आहे. नेमके मुद्दे काय ते आपण पाहूयात. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी त्यांनी एक मागणी केलेली आहे. त्यासोबत शेतमालाला हमीभाव, दुष्काळग्रस्त भागात निधी वाटप आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जे आहे ते विरोधक आपल्याला आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालेलं आहे. ज्या ठिकाणी गारपीट झालेली आहे, ज्या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे, अशा ठिकाणी शेतकऱ्यांना त्वरित सरकारने मदत करावी अशी मागणी देखील यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील किंवा विधान परिषदेचे विरोधी पक्ष अंबादास दानवे असतील यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जे आहे ते विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळालेत. मानसी, नक्कीच, जसं आता चेतन यांनी सांगितलं की आजपासून अधिवेशनाला सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे किंवा तसं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर आता सरकार विरोधकांच्या या प्रश्नांना कशी उत्तरं देणार त्याकडे सुद्धा आपलं लक्ष असेलच. पण त्याचबरोबर या अधिवेशनात आणखीन एक मुद्दा गाजण्याची शक्यता आहे, ती म्हणजे आरक्षणाचा मुद्दा. मागच्या अनेक दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे आणि त्याचबरोबर ओबीसी आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, हे मुद्दे सुद्धा कुठेतरी तापलेले पाहायला मिळतात आणि याचेच पडसाद या अधिवेशनात सुद्धा उमटण्याची शक्यता आहे. चेतन, याविषयी काय सांगाल? नक्कीच मानसी, आपण जर पाहिलं तर आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया घेतलेली होती मराठा आरक्षणाच्या या मुद्द्यावरती. आपण त्यांना प्रश्न देखील विचारला होता की ज्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा हा मुद्दा आपण जो पाहतोय, मनोज जरांगे पाटील यांनी एक प्रकारचं आंदोलन जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर छेडलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे देखील काढतायत आणि त्याला विरोध कुठेतरी सरकारच्याच एका मंत्र्यांकडून म्हणजे छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात येतो आहे. त्याच्यात आपण जर पाहिलं तर सरकारमध्येच कुठेतरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्याला एकमत नसल्याचं पाहायला मिळतं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं की मराठ्यांना, शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठ्यांना आरक्षण जे आहे हे आमचं सरकार देईल असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. आणि त्यानंतर सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हे आश्वासन जे आहे
हे मराठा समाजाला देण्यात येत होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर मंत्री छगन भुजबळ जे आहेत ते ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी त्यांनी रान जे आहे ते पेटवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप जे आहेत ते देखील छगन भुजबळ यांच्या वतीने करण्यात येत आहे. आणि आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे, या ज्या वेळेपासून छगन भुजबळ यांनी उडी घेतलेली आहे या सर्व मुद्द्यावर, त्या वेळेपासून एकंदरीत हे सर्व प्रकरण जे आहे ते अजून कुठेतरी चिघळतं काय अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. आणि त्याचसोबत आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे छगन भुजबळ यांनी त्यांचा मुद्दा जो आहे हा मांडलेला आहे, मराठ्यांना आरक्षण हे मिळालं पाहिजे असं त्यांचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचसोबत मराठ्यांना एका ठिकाणी आरक्षण मिळावं, पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये अशी मागणी जी आहे ती एकंदरीत छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात येत होती. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ओबीसी विरुद्ध मराठा वाद हा कुठेतरी पेटवण्यात येतो आहे असा आरोप जो आहे हा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देखील करण्यात आला होता. मात्र आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांना जेव्हा अशा संबंधित मराठा आरक्षणाचा संबंधित प्रश्न विचारण्यात आले होते, त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की मराठ्यांना आरक्षण देतो असा वक्तव्य जे आहे ते केलं होतं. मात्र आता जर आपण पाहिलं अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे, विरोधक जे आहेत ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आज तरी आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळालेलं आहे. मात्र येणाऱ्या उर्वरित 10 दिवसांचा जे अधिवेशनचा काळ जो आहे, या काळामध्ये आपण जर पाहिलं तर विविध प्रश्न आहेत, महाराष्ट्रातले विविध प्रश्न आहेत, त्यावर देखील विरोधक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यात मराठा आरक्षणाचा देखील मुद्दा जो आहे तो विरोधकांकडून उचलण्यात येणार आहे. मानसी, मध्ये खडाजंगी पाहायला मिळेलच. पुढच्या दिवसात सुद्धा यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. आज पहिलाच दिवस होता आणि पहिल्या दिवशी तिथं नेमकी काय परिस्थिती, म्हणजे कोणकोणते आमदार आले होते, कुठल्या पक्षाचे आमदार आज तिथे आत्ता पहिल्या दिवशी कोण कोण उपस्थित होतं? नक्कीच माझे आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी उपस्थित होते. दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यासोबत कृषी मंत्री जे आहेत धनंजय मुंडे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होते यावेळी. त्यासोबत एकनाथ शिंदे गटाचे आपण जर पाहिलं तर मुख्य प्रतोद भरत शेठ गोगावले हे देखील या ठिकाणी दाखल होते. भाजपच्या वतीने देखील आमदार जे आहेत ते या ठिकाणी दाखल होते. आशिष शेलार असतील, प्रवीण दरेकर असतील, असे सर्व आमदार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मानसी, आणखीन एक मुद्दा या अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे. मागच्या अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा तसाच चर्चेत होता, तो म्हणजे आमदारांच्या अपात्रतेचा. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा या ह्या अधिवेशनात सुद्धा याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतील. चेतन, शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर काय सांगाल? नक्कीच मानसी, आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला हे प्रकरण जे आहे हे सर्वोच्च न्यायालयामध्ये होतं, त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत, सरन्यायाधीश आहेत, DY चंद्रचूड यांनी एकंदरीत आपण जर पाहिलं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडेबोल सुनावले होते. आणि या प्रकरणामध्ये लवकरात लवकर निकाल देण्याचे आदेश जे आहेत ते कुठेतरी आपल्याला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर नोव्हेंबर पासूनच या सर्व प्रकरणात सुनावणीला जे आहे ते वेग आला होता. उद्धव ठाकरे गटाकडून जे प्रतोद आहेत त्यांना देखील या मुंबईच्या विधान भवनात बोलावण्यात आले होतं. त्यांची विटनेस बॉक्समध्ये त्यांची विचारपूस जी आहे ती करण्यात आली होती. ठाकरे गटाचे वकील जे आहेत कामत, त्यांनी देखील त्यांची बाजू या ठिकाणी मांडलेली होती. त्यानंतर जे प्रतोद आहेत त्यांना प्रश्न उत्तर देखील जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांच्याकडून
करण्यात होतं. मात्र अधिवेशनाचा काळ जवळ आला होता आणि अधिवेशनात कशा पद्धतीनं ही सुनावणी पार पडणार हा प्रश्न जो आहे तो सर्वांनाच पडलेला. मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्याच्यावर देखील तोडगा जो आहे तो काढला होता आणि अधिवेशनाच्या दरम्यानच या विषयावर जे आहे ते सुनावणी जी आहे ही पार पडणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे. मात्र आपण जर पाहिलं तर मानसी आज पहिला दिवस होता अधिवेशनाचा आणि हा पहिला दिवस जो आहे हा शोक प्रस्तावानंतर स्थगित करण्यात आलेला आहे. मात्र या शोक प्रस्तावानंतर ही सुनावणी होते का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. कारण या सुनावणीबद्दल आज सगळ्या तरी आपल्याला कोणतीही अधिकृत माहिती जी आहे ती मिळालेली नाहीये. आज सुनावणी होते का येणाऱ्या काळात कोणकोणत्या दिवशी ही सुनावणी पार पडणार आहे याचे लेटेस्ट अपडेट तर आपण प्रेक्षकांना देत राहू. मात्र आता या संदर्भातले लेटेस्ट अपडेट जे आहेत ते सुनावणी कधी होणार हे आपल्याला अजून मिळालेले नाहीयेत. मानसी, नक्कीच या हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटानं सुद्धा राज्य सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी सुरुवात केली किंवा तशी चिन्ह पाहायला मिळतात. उद्धव ठाकरेंनी तशा आपल्या आमदारांना सूचना दिल्याचं सुद्धा समजतंय. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट सुद्धा या अधिवेशनात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं की हे मुद्दे झालेत, पण आणखीन कोणते मुद्दे असं वाटतं की या अधिवेशनात गाजण्याची सर्वाधिक शक्यता आहे? चेतन, मानसी, आपण जर पाहिलं तर 2023 आणि 2024च्या ज्या पुरवणी मागण्या आहेत त्या देखील आज पटलावर सादर करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर शोक संदेशाचा जो कार्यक्रम आहे तो पार पडलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत देखील सेम प्रोसिजर जी आहे ती पार पडलेली आहे. अध्यादेश पटलावर ठेवण्यात आलेले आहेत. 2023 आणि 24च्या पुरवणी मागण्या ज्या आहेत त्या देखील सादर करण्यात आलेल्या आहेत आणि शोक संदेश जो आहे तो पार पडलेला आहे. मात्र आपण जर पाहिलं तर या अधिवेशनामध्ये विविध मागण्या आहेत, त्या मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सरकार नवीन धोरणं राबवतं का, नवीन धोरणांवर काही उपाययोजना आणतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मराठा आरक्षणाचा हा जो प्रश्न आहे हा सध्या महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रश्न आहे. 31 डिसेंबर पर्यंतची याची तारीख जी आहे सुनावणीची, 31 डिसेंबर पर्यंतचा जो काळ आहे तो महत्त्वाचा असणार आहे. तोपर्यंत सरकार आरक्षण देतं का किंवा या अधिवेशनात मराठा आरक्षणावर कोणतं बिल सरकार पास करतं का. जसं EWSचं आरक्षण देण्यात आलं होतं त्याच धर्तीवर मराठा आरक्षण यंदाही यावेळेलाही देण्यात येतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. त्याचसोबत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत. कर्जमाफी आहे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत असेल, त्यांचे सातबारे त्यांचे पंचनामे करून त्यांना मदत सरकार पुरवतं का, कशा पद्धतीचं एकंदरीत शेतकऱ्यांना सरकार मदत करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. त्यासोबत हमीभाव किती मिळतो त्यांच्या पीक मालाला हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर संपूर्ण शेतकऱ्यांचे विषय असतील, मराठा आंदोलनाचे विषय असतील किंवा इतर मतदारसंघातले जे स्थानिक विषय असतील यावर हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. मानसी, म्हणजेच शेतकऱ्यांना सुद्धा या अधिवेशनातून मोठ्या घोषणेची शक्यता आहे असाच एक अंदाज आहे. पण त्याचबरोबर मागच्या काळात महाराष्ट्रात ललित पाटील ड्रग्ज प्रकरण गाजलेलं आहे. याशिवाय आरोग्य व्यवस्थेवर, आरोग्य यंत्रणेवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामुळे या सगळ्या विषयांवर सुद्धा या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधक त्यावरून सुद्धा सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडू शकतात आणि हे सगळे मुद्दे तर गाजतीलच, पण या पुढच्या काळात सुद्धा हे विषय आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर विरोधकांचे किंवा सत्ताधाऱ्यांचे एकमेकांवरती घोटाळ्याचे आरोप असतील, भ्रष्टाचाराचे आरोप असतील, ते सुद्धा इथं पाहायला मिळू शकतात. मात्र कुठेतरी शेतकऱ्यांना आपल्याला भरीव निधी मिळावा, नुकसान भरपाई मिळावी. जे आत्ता या काळात जे नुकसान झाले त्यावरून शेतकऱ्यांना सुद्धा या सरकारकडून आपल्या घोषणेची वाट असेलच. आणि याशिवाय आगामी ज्या निवडणुका आहेत त्या दृष्टीनं सुद्धा राज्य सरकारकडून मोठ्या मोठ्या घोषणांची शक्यता होण्याची शक्यता, या सगळ्यावर आपलं लक्ष असेलच. याबाबतच्या ज्या काही अपडेट्स असतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू. पण ते जाणून घेण्यासाठी आणि आणखीन अशा व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजलाही लाईक आणि फॉलो करा.